श्री स्वामी समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार माझ्या स्वामी भक्त बंधूंनो आणि भगिनींनो। आजचा दिवस हा केवळ पंचांगातील एक सण नाही, तर प्रत्येक भक्ताच्या आयुष्यातील सर्वात पवित्र आणि मंगल दिवस आहे। आज गुरुपौर्णिमा आहे। आजचा दिवस म्हणजे गुरुच्या चरणी कृतज्ञतेची फुले अर्पण करण्याचा दिवस। आजचा दिवस म्हणजे आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या त्या दिव्य शक्तीला वंदन करण्याचा दिवस। आज तुम्ही हा संदेश ऐकत आहात, हे काही योगायोग नाही। स्वामी समर्थांनीच तुम्हाला या क्षणी येथे बसवले आहे, कारण स्वामींना तुमच्याशी बोलायचे आहे। तुमच्या मनातील वेदना ऐकायच्या आहेत, तुमच्या डोळ्यांतील अश्रू पुसायचे आहेत, तुमच्या आयुष्यात आशेचा दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे। म्हणून विनंती आहे, हा संदेश मध्येच बंद करू नका। गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचे प्रत्येक शब्द हे प्रसाद असतात। हा प्रसाद पूर्ण स्वीकारा। बंधूंनो, अनेक भक्त विचारतात, स्वामी खरंच आपल्या घरी येतात का? याचे उत्तर आहे, होय, पण ते नेहमी आपल्या डोळ्यांना दिसतीलच असे नाही। कधी एखाद्या संताच्या रूपाने, कधी एखाद्या गरजू माणसाच्या रूपाने, कधी एखाद्या बालकाच्या निरागस हास्यात, तर कधी आपल्या अंतःकरणातील शांत आवाजाच्या रूपाने स्वामी आपल्या घरी येतात। गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर प्रत्येक घरात गुरुची कृपा विशेष जागृत असते। ज्या घरात गुरुचे स्मरण होते, ज्या घरात स्वामींचा नामजप होतो, ज्या घरात श्रद्धा आणि विश्वास असतो, त्या घरात स्वामींचा अदृश्य वास असतो। पण प्रश्न असा आहे की आपण त्यांचे स्वागत करतो का? घर स्वच्छ ठेवतो, पण मन स्वच्छ ठेवतो का? देवघर सजवतो, पण हृदयात अहंकार, मत्सर, राग आणि द्वेष ठेवतो का? स्वामींना फुले अर्पण करतो, पण आपल्या वागण्यात प्रेमाची फुले उमलतात का? याचाच विचार गुरुपौर्णिमा आपल्याला करायला शिकवते। मित्रांनो, गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे केवळ मंत्र देणारी व्यक्ती नाही। गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारी शक्ती। गुरु म्हणजे निराशेच्या काळोखात आशेचा सूर्य। गुरु म्हणजे जीवनाच्या वादळात सुरक्षित किनारा। गुरु म्हणजे आपल्या कर्मांची दिशा बदलणारा दिव्य स्पर्श। स्वामी समर्थ हे असेच सद्गुरू आहेत, ज्यांनी हजारो नव्हे, लाखो भक्तांचे आयुष्य बदलले। कोणाला संसार दिला, कोणाला संतान दिले, कोणाचे रोग दूर केले, कोणाला रोजगार दिला, कोणाच्या घरातील दुःख संपवले। पण या सर्व चमत्कारांपेक्षा मोठा चमत्कार कोणता? तर माणसाचे मन बदलणे। ज्याच्या मनात श्रद्धा निर्माण झाली, त्याचे आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही। आज अनेक जण पैशासाठी धावत आहेत, सुखासाठी धावत आहेत, यशासाठी धावत आहेत, पण मनःशांती हरवली आहे, झोप हरवली आहे, हास्य हरवले आहे, कुटुंबातील प्रेम हरवले आहे। अशा वेळी गुरुची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे। कारण पैसा घर बांधू शकतो, पण गुरु संसार घडवतो। औषध शरीर बरे करू शकते, पण गुरु मन बरे करतो। ज्ञान पदवी देऊ शकते, पण गुरु विवेक देतो। म्हणूनच संत म्हणतात, गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना मुक्ती नाही। गुरु आपल्या आयुष्यात येतो तेव्हा तो आपल्याला प्रथम स्वतःशी भेट घडवतो, आपल्या चुका दाखवतो, आपल्या गुणांची जाणीव करून देतो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संकटातही विश्वास सोडू नकोस हे शिकवतो। स्वामी समर्थ नेहमी म्हणत असत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे वाक्य फक्त सांत्वन नाही, ही गुरुची प्रतिज्ञा आहे। भक्त कितीही संकटात असो, कितीही गरीब असो, कितीही दुःखी असो, गुरु त्याला कधीच एकटा सोडत नाही। कधी परीक्षा घेतो, कधी थांबवतो, कधी रडवतो, पण शेवटी योग्य वेळ आल्यावर इतके मोठे सुख देतो की भक्ताचे सर्व अश्रू आनंदाश्रूंमध्ये बदलून जातात। आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही मनापासून एकच संकल्प करा, स्वामी, मला धन नको, मान नको, प्रसिद्धी नको, मला तुमचे चरण, तुमची कृपा आणि तुमचे अखंड स्मरण द्या। हा संकल्प ज्याने केला, त्याचे जीवन रिकामे राहत नाही। आज या क्षणी जर तुमच्या डोळ्यांत अश्रू आले असतील, तर ते कमजोरीचे नाहीत, ते गुरुच्या कृपेचे संकेत आहेत। कारण गुरु प्रथम हृदयाला स्पर्श करतो आणि मग नशिबाला। आजचा हा गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि सद्गुरूंची अखंड कृपा घेऊन येवो, हीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना। आजचा हा संदेश कोणताही योगायोग नाही। ज्याला स्वामींची हाक असते, ज्याच्यावर स्वामींची कृपा होणार असते, ज्याच्या जीवनात नवे अध्याय सुरू होणार असतात, त्यालाच असा संदेश ऐकण्याचे भाग्य लाभते। म्हणून विनंती आहे, हा संदेश पूर्ण श्रद्धेने आणि शांत मनाने ऐका। कारण आज मी बोलत नाही, आज तुमच्याशी तुमचे सद्गुरू बोलत आहेत। गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ दिनदर्शिकेतील एक सण नाही।
गुरुपौर्णिमा म्हणजे भक्ताच्या आयुष्यातील सर्वात मोठा उत्सव. ज्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, ज्या दिवशी गुरु आपल्या शिष्यावर विशेष कृपादृष्टी करतो, ज्या दिवशी भक्त आणि गुरु यांच्यातील नाते अधिक दृढ होते, तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आजचा दिवस असा आहे की जर तुम्ही मनापासून स्वामींचे स्मरण केले, त्यांच्या चरणी तुमचे दुःख अर्पण केले, तुमच्या डोळ्यांतून 2 अश्रू त्यांच्या प्रेमासाठी वाहिले, तर समजा तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत नक्की पोहोचली आहे. कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि शिष्य यांच्यामधले अंतर राहत नाही. त्या दिवशी सद्गुरू प्रत्येक भक्ताच्या हृदयात विराजमान होतात. अनेक जण विचारतात, स्वामी समर्थ आजही आपल्या घरी येतात का? माझ्या भक्तांनो, स्वामी समर्थ हे केवळ एका मंदिरात बंदिस्त नाहीत. ते केवळ अक्कलकोटपुरते मर्यादित नाहीत. ते काळाच्या पलीकडे आहेत. ते प्रत्येक त्या घरात येतात जिथे त्यांचे नाम घेतले जाते, जिथे श्रद्धा आहे, जिथे विश्वास आहे, जिथे प्रेम आहे, जिथे दया आहे, जिथे दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव आहे. त्या प्रत्येक घरात स्वामी समर्थ अदृश्य रूपाने प्रवेश करतात. कधी तुम्हाला ते जाणवतील, कधी जाणवणार नाहीत, पण त्यांची उपस्थिती तुमच्या जीवनात काम करत असते. आज जर तुमच्या घरात अडचणी असतील, कर्ज असेल, आजार असेल, मुलांच्या भविष्याची चिंता असेल, संसारात भांडणे असतील, मनात भीती असेल, तर निराश होऊ नका. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ भक्ताला सांगतात, बाळा, तू इतके दिवस एकटाच लढत होतास, पण आता मी तुझ्या पाठीशी उभा आहे. हे शब्द केवळ ऐकण्यासाठी नाहीत, तर जगण्यासाठी आहेत. ज्याने या वचनावर विश्वास ठेवला, त्याचे आयुष्य हळूहळू बदलू लागते. गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. गुरु म्हणजे निराश मनाला आशेचा किरण दाखवणारा. गुरु म्हणजे पडलेल्या माणसाला पुन्हा उभे करणारा. गुरु म्हणजे अहंकार मोडून प्रेम शिकवणारा. गुरु म्हणजे कर्माचा अर्थ समजावणारा. आई आपल्याला जन्म देते, वडील जगायला शिकवतात, पण गुरु आपल्याला स्वतःला ओळखायला शिकवतो. म्हणूनच गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. कारण देवापर्यंत जाण्याचा मार्गही गुरुच दाखवतो. आज अनेक लोक म्हणतात, आम्ही रोज देवाची पूजा करतो, तरीही आमच्या आयुष्यात दुःख का आहे? याचे उत्तर स्वामी समर्थ अतिशय सुंदर देतात. ते म्हणतात, पूजा हातांनी होते, पण भक्ती हृदयाने होते. जर मनात अहंकार असेल, दुसऱ्याबद्दल द्वेष असेल, खोटेपणा असेल, स्वार्थ असेल, तर 1000 दिवे लावूनही अंतःकरणात प्रकाश निर्माण होत नाही. पण जर मनात प्रेम असेल, नम्रता असेल, श्रद्धा असेल, तर एक छोटासा नामजपही स्वामींपर्यंत पोहोचतो. गुरुपौर्णिमा आपल्याला एक गोष्ट शिकवते, जीवनात कितीही मोठे व्हा, कितीही श्रीमंत व्हा, कितीही यशस्वी व्हा, पण गुरुच्या चरणांशी जोडलेले राहा. कारण झाड कितीही उंच वाढले, तरी त्याची मुळे जमिनीतच असतात. मुळे सुटली की झाड कोसळते. तसेच गुरुशी नाते तुटले की माणसाच्या जीवनातील शांतता हरवते. आज स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताला प्रेमाने म्हणत आहेत, बाळा, तुझ्या डोळ्यांतील अश्रू मला दिसत आहेत. तुझ्या मनातील वेदना मला कळत आहेत. तू लोकांसमोर हसतोस, पण रात्री उशीमध्ये तोंड खुपसून रडतोस, हे मला माहीत आहे. तू संसारासाठी स्वतःच्या इच्छा मारल्या, हे मला माहीत आहे. तू मुलांसाठी, आई वडिलांसाठी, पती पत्नींसाठी किती त्याग केला, हे मला माहीत आहे. आता तू माझ्यावर विश्वास ठेव. योग्य वेळ आली की मी तुला अशा ठिकाणी नेईन, जिथे तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामी, तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हते. भक्तांनो, गुरुकृपा म्हणजे चमत्कार नव्हे. गुरुकृपा म्हणजे योग्य वेळी योग्य दिशा मिळणे. गुरुकृपा म्हणजे संकटात धैर्य मिळणे. गुरुकृपा म्हणजे निराशेत आशा मिळणे. गुरुकृपा म्हणजे पडल्यावर पुन्हा उठण्याची शक्ती मिळणे. आणि सर्वात मोठी गुरुकृपा म्हणजे मनाला शांती मिळणे. कारण ज्याच्या मनात शांती आहे, तोच खरा श्रीमंत आहे. आज गुरुपौर्णिमेच्या या शुभक्षणी आपण सर्वांनी मनापासून एवढेच म्हणूया, स्वामी, माझ्याकडे काही नाही. माझ्याकडे मोठे दान नाही, मोठी संपत्ती नाही, मोठेपणा नाही, पण माझ्याकडे तुमच्यावर असलेली श्रद्धा आहे. माझ्या या श्रद्धेचा स्वीकार करा. माझ्या घरात या, माझ्या मनात या, माझ्या कुटुंबावर कृपा करा, माझ्या मुलांचे रक्षण करा, माझ्या आयुष्यातील अंधार दूर करा, आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे नाम माझ्या ओठांवर राहू द्या. भक्तांनो, आज गुरुपौर्णिमेच्या या पवित्र क्षणी तुम्ही जिथे बसून हा संदेश ऐकत आहात, तिथे क्षणभर डोळे मिटा आणि मनाने अक्कलकोटच्या पवित्र भूमीत जा. त्या विशाल वडाच्या झाडाखाली विराजमान असलेले श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांकडे प्रेमाने पाहत आहेत, अशी भावना मनात निर्माण करा.
त्यांच्या डोळ्यांत करुणा आहे, चेहऱ्यावर दिव्य तेज आहे, ओठांवर मंद स्मित आहे आणि त्या स्मितामध्ये प्रत्येक भक्तासाठी अमर्याद प्रेम भरलेले आहे. आज ते कोणाला दोष देण्यासाठी आलेले नाहीत, कोणाला घाबरवण्यासाठी आलेले नाहीत, तर आपल्या लेकरांना धीर देण्यासाठी आले आहेत. ज्या भक्ताच्या डोळ्यांत अश्रू आहेत, त्याचे अश्रू पुसण्यासाठी आले आहेत. ज्या भक्ताच्या मनात भीती आहे, त्याच्या हृदयात धैर्य निर्माण करण्यासाठी आले आहेत. स्वामी समर्थ आज प्रत्येक भक्ताला एकच प्रश्न विचारत आहेत, बाळा, तू शेवटचे कधी मनापासून माझ्याशी बोललास? पूजा केलीस, आरती केलीस, फुले वाहिली, अगरबत्ती लावली, पण मन मोकळे करून माझ्यासमोर कधी बसलास? तुझ्या मनातील वेदना मला सांगितल्यास का? तुझे दुःख लोकांना सांगतोस, पण मला का नाही सांगत? मी तुझा सद्गुरू आहे, मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तू आनंदात असताना मी तुझ्या सोबत असतो, पण तू दुःखात असतोस तेव्हा तर मी तुझ्या अधिक जवळ असतो. अनेक वेळा भक्त म्हणतात, स्वामी, आम्ही इतकी वर्षे तुमची सेवा केली, तरी आमच्या जीवनात संकटे का संपत नाहीत? माझ्या भक्तांनो, आई आपल्या मुलाला चालायला शिकवते तेव्हा त्याचा हात कधी सोडते, कधी धरते. मुलगा पडतो, रडतो, पुन्हा उठतो आणि शेवटी चालायला शिकतो. आईला त्याचे पडणे पाहवत नाही, पण चालायला शिकण्यासाठी ते आवश्यक असते. त्याचप्रमाणे सद्गुरूही कधी कधी आपल्या भक्ताची परीक्षा घेतात. ती शिक्षा नसते, ती घडवण्याची प्रक्रिया असते. कारण स्वामींना तुमचे आयुष्य केवळ सुखाचे नको असते, तर सामर्थ्यवान व्हावे असे वाटते. लक्षात ठेवा, सोन्याला जेव्हा भट्टीत तापवले जाते, तेव्हा त्याचा नाश होत नाही, उलट त्याची चमक वाढते. तसेच भक्ताच्या जीवनात येणारी संकटे त्याला संपवण्यासाठी नसतात, तर त्याला अधिक तेजस्वी बनवण्यासाठी असतात. आज तुम्ही ज्या अडचणींतून जात आहात, त्या कायमच्या नाहीत. प्रत्येक रात्रीनंतर पहाट येते, प्रत्येक अमावास्येनंतर पौर्णिमा येते आणि प्रत्येक दुःखानंतर आनंदाचा दिवसही येतो. पण त्या दिवसाची वाट पाहताना श्रद्धा सोडू नका, कारण श्रद्धा सोडली तर गुरुकृपेचा मार्ग बंद होतो. गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ गुरूंची पूजा करण्याचा दिवस नाही. गुरुपौर्णिमा म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवण्याचा दिवस आहे. आज जर तुम्ही राग सोडण्याचा संकल्प केला, कोणाला माफ करण्याचा संकल्प केला, आई वडिलांची सेवा करण्याचा संकल्प केला, गरीबाला मदत करण्याचा संकल्प केला, स्वामींचे नाम दररोज घेण्याचा संकल्प केला, तर समजा तुम्ही गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ समजून घेतला. कारण सद्गुरूंना फक्त फुलांचा हार नको असतो, त्यांना आपल्या शिष्याच्या स्वभावात सुगंध हवा असतो. आज स्वामी समर्थ तुमच्या घराच्या उंबरठ्यावर उभे आहेत, अशी भावना करा. ते दार ठोठावत नाहीत, कारण त्यांना तुमच्या घराचा नव्हे, तर तुमच्या हृदयाचा दरवाजा उघडायचा आहे. ते शांतपणे वाट पाहत आहेत. ते म्हणत आहेत, बाळा, मला तुझ्या घरात जागा देण्यापूर्वी तुझ्या मनात जागा दे. मी तुझ्या घरात लक्ष्मीपेक्षा मोठी संपत्ती घेऊन येईन, समाधानाची संपत्ती, श्रद्धेची संपत्ती, प्रेमाची संपत्ती आणि धैर्याची संपत्ती. कारण ज्याच्या घरात ही 4 धन असतात, त्या घरातून दुःख जास्त काळ टिकत नाही. कधी कधी आपल्याला वाटते की स्वामी आपली प्रार्थना ऐकत नाहीत, पण भक्तांनो, सद्गुरू कधीही बहिरे नसतात. ते प्रत्येक प्रार्थना ऐकतात, मात्र ते उत्तर आपल्या वेळेनुसार देत नाहीत, तर आपल्या हिताच्या वेळेनुसार देतात. आपण आज मागतो, पण स्वामी पाहतात की त्यासाठी योग्य वेळ आली आहे का. अनेक वेळा उशीर म्हणजे नकार नसतो, उशीर म्हणजे अधिक चांगल्या कृपेची तयारी असते. म्हणूनच स्वामींवर विश्वास ठेवणारा भक्त कधीही अधीर होत नाही. आज या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मनापासून एकच प्रार्थना करा, स्वामी, माझे नशीब बदलण्यापूर्वी माझे मन बदला. माझी परिस्थिती बदलण्यापूर्वी माझी विचारसरणी बदला. माझे घर सुखी करण्यापूर्वी माझे हृदय प्रेमाने भरून टाका. कारण तुमची खरी कृपा माझ्या मनावर झाली, तर माझे संपूर्ण जीवन आपोआप बदलून जाईल. इतके बोलून स्वामी समर्थ भक्ताकडे प्रेमाने पाहतात, त्याच्या डोक्यावर कृपेचा हात ठेवतात आणि अत्यंत प्रेमळ स्वरात म्हणतात, भिऊ नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझा प्रत्येक अश्रू मला माहीत आहे. योग्य वेळ जवळ आली आहे. श्रद्धा सोडू नकोस, मी तुला कधीच एकटे सोडणार नाही. भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, गुरु कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही. अनेक वेळा आपल्याला वाटतं की आता सर्व काही संपलं आहे, आता माझं कोणी नाही, आता माझी प्रार्थना ऐकणारा कोणी नाही. पण हेच ते क्षण असतात जेव्हा सद्गुरू सर्वात जवळ उभे असतात. जसा लहान मुलगा घाबरला की आईचा हात घट्ट पकडतो, तसाच भक्त संकटात असताना सद्गुरूंच्या चरणांना धरून राहतो.
कारण त्याला माहिती असतं की जग साथ सोडू शकतं, नाती तुटू शकतात, पैसा कमी पडू शकतो, शरीर साथ देणं थांबवू शकतं, पण सद्गुरूंची कृपा कधीच कमी पडत नाही. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताच्या दारात उभे आहेत. पण ते सोने, चांदी, दागिने किंवा वैभव घेऊन आलेले नाहीत. ते त्याहून मोठी भेट घेऊन आले आहेत. ती भेट म्हणजे आत्मविश्वास, श्रद्धा, संयम आणि आशा. कारण ज्याच्या मनात आशा जिवंत असते, त्याच्या आयुष्यातील अंधार जास्त काळ टिकू शकत नाही. आज अनेकांच्या घरात पैसा आहे, पण आनंद नाही. मोठं घर आहे, पण घरात प्रेम नाही. चांगली नोकरी आहे, पण मनाला समाधान नाही. मुलं आहेत, पण त्यांच्याशी संवाद नाही. नाती आहेत, पण आपुलकी नाही. हे का होतं? कारण जीवनात सद्गुरूंचे विचार हरवले आहेत. ज्या घरात रोज काही क्षण स्वामींचं नाम घेतलं जातं, ज्या घरात एकमेकांशी प्रेमाने बोललं जातं, ज्या घरात आई वडिलांचा आदर केला जातो, त्या घरात लक्ष्मी स्वतः आनंदाने राहते. पण जिथे अहंकार, राग, मत्सर आणि कटू शब्द असतात, तिथे सुख जास्त काळ टिकत नाही. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की भक्ती म्हणजे केवळ मंदिरात जाऊन नमस्कार करणे नाही. भक्ती म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीत देवत्व आणणे. एखाद्या भुकेल्याला अन्न देताना, दुःखी माणसाला धीर देताना, आई वडिलांची सेवा करताना, सत्य बोलताना, प्रामाणिकपणे काम करताना आणि कोणाचेही वाईट न चिंतता जगताना जी भावना निर्माण होते, तीच खरी भक्ती आहे. अशा भक्तीने केलेला एक नामजप हजारो जपांपेक्षा श्रेष्ठ ठरतो. भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, गुरुपौर्णिमा पौर्णिमेलाच का येते? कारण पौर्णिमेचा चंद्र पूर्ण असतो. तो स्वतःसाठी प्रकाश ठेवत नाही, तर संपूर्ण जगावर चांदणे पसरवतो. सद्गुरूही तसेच असतात. त्यांच्याकडे ज्ञानाचा, करुणेचा आणि कृपेचा अमर्याद सागर असतो. ते स्वतःसाठी काहीही ठेवत नाहीत. ते आपल्या शिष्यांच्या जीवनात प्रकाश पसरवत राहतात. पण चंद्राचा प्रकाश पाहण्यासाठी आकाशाकडे पाहावे लागते. त्याचप्रमाणे गुरुकृपा अनुभवण्यासाठी मन श्रद्धेकडे वळवावे लागते. आज जर तुमच्या जीवनात दुःख असेल, तर त्याला शिक्षा समजू नका. ते सद्गुरूंनी दिलेला धडा समजा. कारण प्रत्येक संकट तुमच्यामध्ये लपलेली शक्ती जागृत करण्यासाठी येते. प्रत्येक अपयश तुम्हाला अधिक शहाणं बनवतं. प्रत्येक अश्रू तुमचं मन अधिक निर्मळ करतो. आणि जेव्हा मन पूर्णपणे नम्र होतं, तेव्हा गुरुकृपा नदीसारखी वाहू लागते. अनेक भक्त म्हणतात, स्वामी, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो, पण मनात कधी कधी शंका येते. बाळांनो, शंका येणं ही मानवी स्वभावाची गोष्ट आहे. पण त्या शंकेपेक्षा श्रद्धा मोठी असली पाहिजे. आकाशात ढग आले म्हणून सूर्य नाहीसा होत नाही. तो तिथेच असतो. ढग बाजूला झाले की पुन्हा प्रकाश दिसतो. तसेच जीवनात संकटांचे ढग आले तरी सद्गुरूंची कृपा कधीही नाहीशी होत नाही. फक्त श्रद्धेचा वारा वाहू द्या, ते ढग आपोआप दूर होतील. आज या पवित्र गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थ तुमच्या कानात एकच संदेश सांगत आहेत, बाळा, तुझ्या घरात येण्यासाठी मला मोठे दरवाजे नकोत, मला तुझ्या मनाचा दरवाजा उघडा हवा आहे. तुझ्याकडे किती संपत्ती आहे हे मला पाहायचे नाही, तुझ्या हृदयात किती प्रेम आहे हे मला पाहायचे आहे. तू किती मोठा आहेस हे मला महत्वाचे नाही, पण तू किती नम्र आहेस हे मला महत्वाचे आहे. कारण नम्रतेमध्येच माझी कृपा उतरते. म्हणून भक्तांनो, आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वांनी मनापासून एवढाच संकल्प करूया, हे श्री स्वामी समर्थ, माझ्या घरात येण्यापूर्वी माझ्या मनात या. माझ्या मनातील अहंकार दूर करा. माझ्या वाणीमध्ये गोडवा द्या. माझ्या कर्मांमध्ये प्रामाणिकपणा द्या. माझ्या कुटुंबात प्रेम वाढवा. माझ्या मुलांना सद्बुद्धी द्या. माझ्या आई वडिलांना निरोगी आयुष्य द्या. आणि माझ्या प्रत्येक श्वासात तुमचे नाव कायम राहू द्या. अशी प्रार्थना जेव्हा भक्त पूर्ण समर्पणाने करतो, तेव्हा सद्गुरूंच्या कृपेची सुरुवात होते. त्या कृपेचा आवाज ऐकू येत नाही, पण तिचा परिणाम संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. भक्तांनो, आज गुरुपौर्णिमेच्या या पवित्र क्षणी आपण एक सत्य मनात कोरून ठेवूया. या जगात प्रत्येक माणूस कोणाच्या ना कोणाच्या आधाराने जगतो. लहान मूल आईच्या आधाराने चालायला शिकते. विद्यार्थी शिक्षकाच्या आधाराने ज्ञान मिळवतो. संसार करणारा माणूस कुटुंबाच्या आधाराने जगतो. पण या सर्व आधारांपेक्षा श्रेष्ठ असा एकच आधार आहे, तो म्हणजे सद्गुरूंचा आधार. कारण आईवडील शरीराला जन्म देतात, पण सद्गुरू आत्म्याला जागृत करतात. आईवडील आपल्याला चालायला शिकवतात, पण सद्गुरू जीवनाचा खरा मार्ग दाखवतात. म्हणूनच संतांनी सांगितले आहे की ज्याच्या आयुष्यात सद्गुरू आले, त्याचा जन्म सार्थकी लागला. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो.
एका गावात एक अत्यंत गरीब भक्त राहत होता. त्याच्या घरात 2 वेळच्या अन्नाचीही सोय नव्हती. संसारात सतत संकटे, कर्ज, आजार आणि दुःख होते. पण एक गोष्ट त्याने कधीच सोडली नाही, ती म्हणजे सद्गुरूवरील विश्वास. प्रत्येक सकाळी तो स्वामी समर्थांचे नाव घेत असे आणि म्हणत असे, स्वामी, माझ्याकडे तुम्हाला अर्पण करण्यासारखे काही नाही. ना मोठा नैवेद्य, ना मोठी पूजा, ना सोन्याचे दागिने, पण माझे मन तुमच्या चरणी आहे. गावातील लोक त्याची थट्टा करत. ते म्हणत, तुझ्या स्वामींनी तुला काय दिले? तो भक्त फक्त हसत असे आणि म्हणत असे, अजून वेळ आलेली नाही. माझे स्वामी उशीर करतील, पण अन्याय करणार नाहीत. वर्षे गेली, संकटे संपली नव्हती, पण त्या भक्ताच्या चेहऱ्यावरची श्रद्धा कधी कमी झाली नाही. एके दिवशी गुरुपौर्णिमेच्या रात्री त्याने स्वामींचे नाम घेत घेत डोळे मिटले. स्वप्नात त्याला स्वामी समर्थ दिसले. स्वामी त्याच्या झोपडीसमोर उभे होते. त्यांनी प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, तू मला कधीच सोडले नाहीस, म्हणून आता मी तुला सोडणार नाही. तुझ्या घरात मी आज कृपेचा दीप लावून जात आहे. सकाळ झाली. काही दिवसांत त्याच्या जीवनात अशा घटना घडू लागल्या की त्याची वर्षानुवर्षे अडकलेली कामे मार्गी लागली. घरात शांतता आली, आजार कमी झाले, मुलांना चांगली संधी मिळाली. त्याने कधीही चमत्कार मागितला नव्हता, त्याने फक्त स्वामींवर विश्वास ठेवला होता. आणि स्वामींनी त्याचा विश्वास व्यर्थ जाऊ दिला नाही. भक्तांनो, या कथेचा अर्थ इतकाच आहे की गुरुकृपा नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे दिसत नाही, पण ती आपल्या हितासाठी कार्य करत असते. अनेक वेळा आपण म्हणतो, स्वामी, माझी प्रार्थना ऐका. पण स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. आता तू माझ्यावर विश्वास ठेव. हा विश्वासच भक्ताला संकटातून बाहेर काढतो. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर स्वामी तुमच्या दारात आले आणि त्यांनी विचारले, बाळा, तुला काय हवे आहे? तर तुम्ही काय मागाल? पैसा, संपत्ती, मोठे घर, कीर्ती? विचार करा. हे सर्व मिळाले तरी मनात शांती नसेल तर त्याचा काय उपयोग? म्हणून सद्गुरूंच्या चरणी सर्वात मोठी प्रार्थना हीच असली पाहिजे, स्वामी, मला तुमच्यापासून कधी दूर जाऊ देऊ नका. माझी श्रद्धा कोणत्याही परिस्थितीत ढळू देऊ नका. माझ्या मनात नेहमी तुमचे स्मरण राहू द्या. कारण श्रद्धा जिवंत असेल तर माणूस कोणत्याही संकटावर मात करू शकतो. श्रद्धा असेल तर अशक्य वाटणारे मार्गही उघडू लागतात. श्रद्धा असेल तर निराश मनालाही नवीन उभारी मिळते. आणि श्रद्धा असेल तर सद्गुरूंची कृपा प्रत्येक पावलावर अनुभवता येते. आज अनेकांच्या घरात गुरुपौर्णिमा साजरी होईल, पूजा होईल, आरती होईल, प्रसाद वाटला जाईल. हे सर्व अत्यंत पवित्र आहे. पण यासोबतच एक गोष्ट जरूर करा. आज किमान काही क्षण शांत बसा, डोळे मिटा, मनापासून स्वामींशी बोला. त्यांना सांगा, स्वामी, माझे मन थकले आहे, मला धैर्य द्या. माझ्या घरावर कृपाछाया ठेवा. माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. माझ्या चुकांना क्षमा करा. आणि मला असा शिष्य बनवा की ज्याचा तुम्हाला अभिमान वाटेल. भक्तांनो, लक्षात ठेवा, गुरुला मोठेपणा दाखवणारा शिष्य आवडत नाही. गुरुला नम्रतेने चरणी बसणारा शिष्य प्रिय असतो. जो स्वतःला सर्वज्ञ समजतो त्याला ज्ञान मिळत नाही. पण जो म्हणतो, गुरुदेव, मला अजून शिकायचे आहे, त्याच्यावर ज्ञानाचा वर्षाव होतो. म्हणून नम्रता हीच गुरुकृपेची पहिली पायरी आहे. आज या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताला प्रेमाने आशीर्वाद देत आहेत आणि शांत स्वरात म्हणत आहेत, बाळा, तुझ्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी माझ्यावरचा विश्वास सोडू नकोस. तू एक पाऊल माझ्याकडे टाक, मी 100 पावले तुझ्याकडे येईन. तुझे अश्रू व्यर्थ जाणार नाहीत. तुझी भक्ती निष्फळ ठरणार नाही. योग्य वेळ येईल आणि तू स्वतः म्हणशील, स्वामी, तुमची कृपा माझ्यावर होती, म्हणूनच मी वाचलो. भक्तांनो, आज गुरुपौर्णिमेच्या या दिवशी एक गोष्ट मनात ठामपणे ठेवा. गुरूंची कृपा मिळवण्यासाठी मोठमोठे यज्ञ करावे लागतात, महागडी पूजा करावी लागते किंवा अफाट संपत्ती असावी लागते, असे अजिबात नाही. सद्गुरूंच्या दृष्टीने श्रीमंत तो नाही ज्याच्याकडे धन आहे. सद्गुरूंच्या दृष्टीने श्रीमंत तो आहे ज्याच्या हृदयात श्रद्धा आहे. कारण श्रद्धा हीच अशी संपत्ती आहे जी कधी चोरीला जात नाही, कधी कमी होत नाही आणि मृत्यूनंतरही आत्म्याबरोबर राहते. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताकडे पाहत आहेत. ते तुमच्या कपड्यांकडे पाहत नाहीत, तुमच्या घराकडे पाहत नाहीत, तुमच्या बँकेतील पैशाकडे पाहत नाहीत. ते फक्त तुमच्या हृदयाकडे पाहतात. कारण मन शुद्ध असेल तर तिथेच त्यांचे सिंहासन तयार होते.
ज्याच्या मनात कपट नाही, अहंकार नाही, दुसऱ्याबद्दल द्वेष नाही, त्या मनात स्वामी कायमचे राहायला येतात. आज अनेक भक्त म्हणतात, स्वामी, आम्ही रोज तुमचे नाव घेतो, पण आमच्या आयुष्यात अजूनही संकटे आहेत. बाळांनो, कधी नदीचा प्रवाह पाहिला आहे का? नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी किती दगड, किती वळणे, किती अडथळे पार करावे लागतात. पण नदी थांबत नाही, ती वाहत राहते, कारण तिला विश्वास असतो की एक दिवस ती समुद्राला भेटणार आहे. त्याचप्रमाणे भक्ताचाही प्रवास असतो. मध्ये संकटे येतील, दुःख येईल, अपयश येईल, लोक हसतील, नाती तुटतील, विश्वासघात होईल, पण ज्याने गुरूंचा हात सोडला नाही, त्याला शेवटी कृपेचा समुद्र नक्कीच मिळतो. स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण कधीही त्यांचा त्याग करत नाहीत. अनेक वेळा तुम्हाला वाटते की आता सर्व काही संपले, पण त्याच क्षणी स्वामी तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत असतात. बीज जमिनीत पुरले जाते तेव्हा त्याला वाटत असेल की माझा अंत झाला, पण काही दिवसांनी त्याच बीजातून हिरवे रोपटे उगवते. तसेच जीवनातील काही प्रसंग आपल्याला संपल्यासारखे वाटतात, पण प्रत्यक्षात ते नव्या सुरुवातीची तयारी असते. सद्गुरूंना हे आधीपासून माहीत असते, म्हणून ते शांत असतात, पण आपण अधीर होतो. गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ म्हणजे स्वतःला गुरूंच्या चरणी अर्पण करणे. आपल्या मनातील भीती, राग, मत्सर, दुःख, अपेक्षा, अहंकार हे सर्व त्यांच्या चरणी ठेवणे. जेव्हा शिष्य रिकामा होतो, तेव्हाच गुरु त्याला कृपेने भरतात. भरलेल्या भांड्यात नवीन पाणी ओतता येत नाही, तसेच अहंकाराने भरलेल्या मनात गुरुकृपा टिकत नाही. म्हणून नम्रता हीच गुरुदक्षिणा आहे. आज क्षणभर कल्पना करा, संध्याकाळची वेळ आहे, तुमच्या घराच्या उंबरठ्यावर शांत प्रकाश पडला आहे, दाराजवळ पादुकांचा मंद आवाज ऐकू येतो. तुम्ही दार उघडता आणि समोर तेजस्वी, करुणामय, प्रसन्न चेहऱ्याने श्री स्वामी समर्थ उभे आहेत. त्यांच्या डोळ्यांत अमर्याद प्रेम आहे. ते तुमच्याकडे पाहून हसतात. ते म्हणतात, बाळा, मी अनेक दिवसांपासून तुझी वाट पाहत होतो. तू मला मंदिरात शोधत होतास, पण मला तुझ्या हृदयात स्थान हवे होते. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी तुला सांगायला आलो आहे की तुझे अश्रू व्यर्थ गेले नाहीत. तुझे नामस्मरण मला ऐकू आले आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचा सुगंध माझ्यापर्यंत पोहोचला आहे. हे ऐकताच भक्ताच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. तो स्वामींच्या चरणांवर मस्तक ठेवतो. त्याच्याकडे शब्द नसतात, फक्त अश्रू असतात. पण सद्गुरूंना शब्दांची गरज नसते. भक्ताचे अश्रूच त्याची प्रार्थना असतात. त्या अश्रूंमध्ये वेदना असते, समर्पण असते, विश्वास असतो आणि प्रेम असते. स्वामी प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, रडू नकोस. आजपासून तू एकटा नाहीस. मी तुझ्या प्रत्येक पावलाबरोबर चालणार आहे. भक्तांनो, गुरुकृपा म्हणजे फक्त इच्छा पूर्ण होणे नाही. गुरुकृपा म्हणजे इच्छा पूर्ण होण्यापूर्वी मनाला धीर मिळणे, परिस्थिती बदलण्यापूर्वी दृष्टी बदलणे, संकट संपण्यापूर्वी श्रद्धा वाढणे. कारण जेव्हा मन बदलते, तेव्हा जग बदलल्यासारखे वाटते. आज गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी जर तुम्ही मनापासून स्वामींच्या चरणी नतमस्तक झालात, तर एक संकल्प नक्की करा, हे स्वामी, माझ्या आयुष्यात कितीही यश आले तरी मला तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका. कितीही दुःख आले तरी माझी श्रद्धा तुटू देऊ नका. माझ्या प्रत्येक श्वासात तुमचे नाम राहू द्या. माझ्या प्रत्येक कर्मात तुमची प्रेरणा राहू द्या. आणि माझ्या शेवटच्या क्षणीही तुमचेच दर्शन होऊ द्या. कारण ज्या भक्ताच्या शेवटच्या श्वासावर सद्गुरूंचे नाव असते, त्याचे संपूर्ण जीवन धन्य होते. गुरुपौर्णिमेचा हा संदेश केवळ ऐकण्यासाठी नाही, तर आयुष्यभर जगण्यासाठी आहे. सद्गुरूंचे प्रेम कधी कमी होत नाही, त्यांची कृपा कधी आटत नाही, आणि त्यांच्या चरणी ठेवलेला विश्वास कधीही व्यर्थ जात नाही. भक्तांनो, गुरुपौर्णिमेच्या या मंगलमय क्षणी एक गोष्ट मनात खोलवर कोरून ठेवा. जगात प्रत्येक नात्याला काही ना काही अट असते. काही नाती काळानुसार बदलतात, काही परिस्थितीनुसार बदलतात, काही स्वार्थानुसार बदलतात. पण सद्गुरू आणि शिष्य यांचे नाते हे कोणत्याही अटींवर उभे नसते. हे नाते जन्मोजन्मीचे असते. शिष्य कितीही दूर गेला, कितीही चुका केल्या, कितीही संकटात अडकला, तरी सद्गुरू त्याच्यावरची कृपा कधीच काढून घेत नाहीत. ते रागावत नाहीत, ते द्वेष करत नाहीत, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतात. कारण सद्गुरूंना माहीत असते की एक दिवस माझे लेकरू पुन्हा माझ्याकडे परत येणार आहे. आज जर तुम्ही मनात डोकावून पाहिलंत, तर तुम्हाला जाणवेल की गेल्या काही वर्षांत किती संकटे आली, किती वेळा मन तुटले, किती वेळा असे वाटले की आता सर्व काही संपले, किती वेळा लोकांनी साथ सोडली.
ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला, ज्यांच्यासाठी आयुष्य घालवले त्यांनीच पाठ फिरवली. किती रात्री अश्रूमध्ये गेल्या, किती वेळा उशी भिजली, किती वेळा देवासमोर बसून तुम्ही फक्त एवढेच म्हणालात, स्वामी आता माझ्यात ताकद उरली नाही. पण भक्तांनो, त्या प्रत्येक क्षणी स्वामी तुमच्या अगदी जवळ होते. तुम्हाला वाटत होते की तुम्ही एकटे आहात, पण स्वामी तुमच्या मागे उभे राहून तुमचे ओझे स्वतः वाहत होते. म्हणूनच तुम्ही आजही उभे आहात. जर त्यांची कृपा नसती तर कदाचित त्या दुःखाच्या वादळात तुम्ही कोसळला असता. म्हणून आज मागे वळून पहा. ज्या संकटातून तुम्ही बाहेर पडलात त्या प्रत्येक संकटामागे स्वामींचा अदृश्य हात होता. स्वामी समर्थ कधी कधी भक्ताला सर्व काही गमावल्यासारखे वाटू देतात, कारण जेव्हा हात रिकामे होतात तेव्हाच ते त्यात कृपेचे वरदान ठेवतात. भरलेल्या हातात नवीन काही ठेवता येत नाही. म्हणून अनेक वेळा आयुष्यातील नुकसान हे पुढे मिळणाऱ्या मोठ्या लाभाची तयारी असते, पण त्या काळात श्रद्धा टिकवणे हेच खरे साधन असते. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्वामींना विचाराल, महाराज तुम्ही माझ्या घरी केव्हा येणार? तेव्हा स्वामी प्रेमाने हसतील आणि म्हणतील, बाळा मी तुझ्या घरी येण्यासाठी वाट पाहत नाही, मी तर तुझ्या मनात येण्यासाठी वाट पाहत आहे. तुझे घर सुंदर असावे की साधे, मला त्याचे काहीच देणे घेणे नाही, पण तुझे मन प्रेमाने भरलेले असावे ही माझी इच्छा आहे. भक्तांनो, किती सुंदर आहे हा विचार. आपण घर सजवण्यासाठी किती कष्ट करतो. सण आला की रांगोळी काढतो, फुले लावतो, दिवे लावतो, देवघर सजवतो. पण आपल्या मनात साचलेला राग, मत्सर, कटुता, अहंकार आणि ईर्ष्या साफ करायला विसरतो. गुरुपौर्णिमा आपल्याला सांगते की जसे घर स्वच्छ करता तसे मनही स्वच्छ करा, कारण सद्गुरू प्रथम मनात प्रवेश करतात, नंतर घरात. आज स्वामी समर्थ तुमच्या दारात आले आहेत अशी भावना करा. त्यांच्या हातात कोणतेही भौतिक दान नाही, त्यांच्या हातात कृपेचा कलश आहे. त्या कलशात प्रेम आहे, विश्वास आहे, धैर्य आहे, क्षमा आहे, समाधान आहे आणि सर्वात मोठे म्हणजे नामस्मरणाची अमूल्य देणगी आहे. ते तुमच्याकडे पाहून म्हणतात, बाळा तू सतत जगाकडून काहीतरी मागत राहिलास, आता एकदा माझ्याकडून स्वतःला माग. मला तुझे जीवन घडवू दे, मला तुझे मन घडवू दे, मग तुला जे आवश्यक आहे ते योग्य वेळी आपोआप मिळेल. भक्तांनो, गुरुची कृपा म्हणजे नेहमी आपल्या इच्छेप्रमाणे घडणे नाही. गुरुची कृपा म्हणजे जे घडते ते आपल्या अंतिम कल्याणासाठी घडत आहे हा विश्वास मनात निर्माण होणे. हा विश्वास ज्याच्या मनात निर्माण झाला तो माणूस कोणत्याही संकटात तुटत नाही, कारण त्याला माहित असते माझे स्वामी माझ्याबरोबर आहेत. आज या पवित्र गुरुपौर्णिमेला आपण सर्वांनी मनापासून एवढीच प्रार्थना करूया, हे श्री स्वामी समर्थ, माझ्या घरात सुख यावे, यापेक्षा माझ्या घरात तुमचे स्मरण कायम राहू द्या. माझ्या हातात पैसा यावा, यापेक्षा माझ्या हातून सत्कर्म घडू द्या. माझ्या मुलांना मोठेपणा मिळावा, यापेक्षा त्यांना संस्कार मिळू द्या. माझ्या आयुष्यात यश यावे, पण त्या यशात अहंकार येऊ देऊ नका. आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या चरणांवरील माझा विश्वास कधीही डळमळू देऊ नका. इतके बोलून स्वामी समर्थ भक्ताकडे प्रेमाने पाहतात. त्यांच्या डोळ्यांतून करुणेचा वर्षाव होत असतो. ते उजवा हात आशीर्वादासाठी वर करतात आणि अत्यंत प्रेमळ स्वरात म्हणतात, बाळा तू माझा आहेस, तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. संकटे येतील, परीक्षा येतील, अश्रू येतील, पण माझे नाव सोडू नकोस. गुरुपौर्णिमेच्या या दिवशी मी तुला वचन देतो, तुझ्या श्रद्धेचा कधीही पराभव होणार नाही. योग्य वेळी माझी कृपा तुझ्या जीवनात अशा प्रकारे प्रकट होईल की तू स्वतः म्हणशील, हे सर्व माझ्या स्वामींचेच कार्य आहे. भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, गुरुपौर्णिमेच्या या दिवशी आपण जेव्हा सद्गुरूंच्या चरणी मस्तक ठेवतो तेव्हा फक्त आपले कपाळ त्यांच्या चरणांना स्पर्श करत नाही, तर आपला अहंकार त्यांच्या चरणांशी विलीन होतो. ज्याच्या मनातील अहंकार संपतो त्याच क्षणापासून गुरुकृपेचा प्रवाह सुरू होतो. कारण पावसाचे पाणी नेहमी खोल जागेत साचते, उंच टेकडीवर ते थांबत नाही. त्याचप्रमाणे सद्गुरूंची कृपा नम्र मनातच स्थिर होते. ज्या मनात मी पणा भरलेला असतो तिथे कृपेचा प्रवाह थांबतो. पण ज्या मनात सर्व काही तुम्हीच आहात स्वामी अशी भावना असते तिथे कृपा नदीसारखी अखंड वाहत राहते. आज तुम्ही कदाचित जीवनातील एखाद्या मोठ्या संघर्षातून जात असाल, कदाचित तुमच्या घरात आर्थिक अडचण असेल, कदाचित एखादा आजार तुम्हाला त्रास देत असेल, कदाचित तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता तुम्हाला रात्रभर झोपू देत नसेल, कदाचित संसारातील कलहाने तुमचे मन थकले असेल,
कदाचित तुम्ही लोकांसमोर हसत असाल, पण आतून पूर्णपणे तुटलेले असाल. जर असे असेल तर आज स्वामी समर्थ तुमच्या समोर बसून शांतपणे तुमचे बोलणे ऐकत आहेत अशी भावना करा. ते तुम्हाला मध्येच थांबवत नाहीत. ते तुमच्या अश्रूंना कमीपणा समजत नाहीत. कारण सद्गुरूंना माहीत आहे की जे अश्रू त्यांच्या चरणांवर पडतात ते कधीही व्यर्थ जात नाहीत. स्वामी समर्थ आज प्रेमाने म्हणत आहेत, बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वेदना मला माहीत आहे. तू कोणाला सांगितले नाहीस असे दुःखही मला माहीत आहे. रात्री सर्वजण झोपल्यानंतर तू एकटाच बसून किती वेळा माझे नाव घेतलेस ते मी पाहिले आहे. तुझ्या मनात किती प्रश्न आहेत हे मला माहीत आहे. पण लक्षात ठेव, मी शांत आहे म्हणजे मी दूर नाही. मी उशीर करतो आहे म्हणजे मी विसरलो नाही. मी योग्य क्षणाची वाट पाहत आहे. भक्तांनो, हीच तर सद्गुरूंची लीला आहे. आपण बी पेरतो आणि दुसऱ्या दिवशी फळ मिळावे अशी अपेक्षा करतो. पण निसर्ग आपल्याला संयम शिकवतो. बीज प्रथम जमिनीत अदृश्य होते, मग त्याला पाणी मिळते, सूर्यप्रकाश मिळतो, काळ जातो, त्यानंतरच अंकुर फुटतो. तसेच भक्तीचेही आहे. आज केलेला नामजप उद्या परिणाम देईलच असे नाही, पण एक दिवस तोच नामजप तुमच्या आयुष्यात असे चमत्कार घडवेल की तुम्हाला समजेल, एकही मंत्र व्यर्थ गेला नव्हता, एकही प्रार्थना हरवली नव्हती. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ तुमच्या घरात प्रवेश करतात असे का म्हटले जाते? कारण आजचा दिवस हा गुरु आणि शिष्य यांच्यातील प्रेमाचा दिवस आहे. ज्या घरात आज गुरूंचे स्मरण केले जाते, ज्या घरात नामजप होतो, ज्या घरात एकमेकांना प्रेमाने क्षमा केली जाते, ज्या घरात आई वडिलांचे आशीर्वाद घेतले जातात, त्या घरात सद्गुरूंची उपस्थिती अधिक गडद होते. त्यांच्या कृपेचा स्पर्श दिसत नाही पण जाणवतो. घरातील वातावरण बदलते, मनातील भीती कमी होते, आशेचा एक नवीन दिवा पेटतो. आज जर स्वामी समर्थ तुमच्या समोर बसले असते तर ते कदाचित तुम्हाला एवढेच म्हणाले असते, बाळा, मला रोज मोठी पूजा नको, मला रोज मोठा नैवेद्य नको, मला रोज फक्त 5 मिनिटे मनापासून आठव. दिवसाची सुरुवात माझ्या नावाने कर. कोणाचाही द्वेष करू नको, खोटे बोलू नको, आई वडिलांचा अपमान करू नको, गरजवंताला शक्य तितकी मदत कर. आणि जेव्हा संकट येईल तेव्हा घाबरून जाऊ नकोस. माझे नाव घे, मी तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही मार्ग शोधेन. भक्तांनो, गुरुचे प्रेम हे समुद्रासारखे असते. समुद्राकडे कितीही नद्या आल्या तरी तो कोणालाही नाकारत नाही. तसेच सद्गुरूंच्या चरणी कोणताही भक्त आला, गरीब असो वा श्रीमंत, ज्ञानी असो वा अज्ञानी, पापी असो वा पुण्यवान, सद्गुरू त्याला स्वीकारतात. पण एकच अट असते, ती म्हणजे मनापासून शरण येणे. जो मनापासून म्हणतो, स्वामी, आता माझे काहीही नाही, सर्व काही तुमचे आहे, त्या भक्ताचे जीवन बदलायला सुरुवात होते. म्हणून आज या गुरुपौर्णिमेला तुम्ही एक संकल्प करा. हा संकल्प कोणाला दाखवण्यासाठी नको, तर स्वतःसाठी करा. आजपासून मी परिस्थितीवर कमी आणि स्वामींवर जास्त विश्वास ठेवीन. मी संकटांकडे पाहून घाबरणार नाही. मी रोज त्यांच्या नावाने दिवसाची सुरुवात करीन. माझ्या घरात प्रेम, क्षमा आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण करीन. आणि कितीही कठीण काळ आला तरी भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या वचनाला कधी विसरणार नाही. त्या क्षणी स्वामी समर्थ स्मितहास्य करतात. त्यांच्या कृपामय नजरेतून प्रेमाचा वर्षाव होतो. ते भक्ताच्या मस्तकावर हात ठेवतात आणि अत्यंत हळूवार स्वरात म्हणतात, बाळा, गुरुपौर्णिमेच्या या दिवशी तू मला जेवढ्या प्रेमाने हाक मारशील तेवढ्याच प्रेमाने मी तुझ्या आयुष्यात उतरून येईन. तुझ्या घरातील अंधारापेक्षा माझी कृपा मोठी आहे. तुझ्या दुःखापेक्षा माझे प्रेम मोठे आहे. आणि तुझ्या नशिबापेक्षाही माझा आशीर्वाद मोठा आहे. श्रद्धा ठेव, योग्य क्षणी मी सर्व काही सुंदर करीन. भक्तांनो, आज गुरुपौर्णिमेच्या या पवित्र क्षणी आपण आपल्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न स्वतःलाच विचारूया. आपण खरोखर गुरूंकडे का जातो? आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून, संकटे दूर व्हावीत म्हणून, पैसा मिळावा म्हणून, की आपल्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून? खरे पाहिले तर बहुतांश वेळा आपण गुरूंना आठवतो तेव्हा आपल्या जीवनात काहीतरी संकट आलेले असते. दुःख आले की देव आठवतो, अपयश आले की प्रार्थना आठवते, आजार आला की नामस्मरण सुरू होते. पण सद्गुरूंचे प्रेम इतके विशाल असते की ते कधीही म्हणत नाहीत, तू मला फक्त संकटात आठवतोस. उलट ते आपल्या भक्ताला प्रेमाने जवळ घेतात आणि म्हणतात, बाळा, उशिरा का होईना, पण तू माझ्याकडे आलास, एवढेच माझ्यासाठी पुरेसे आहे. हेच सद्गुरूंचे वैशिष्ट्य आहे.
जगात प्रत्येकजण तुमच्या यशामुळे तुमच्या जवळ येतो, पण सद्गुरू तुमच्या दुःखामुळे तुमच्या अधिक जवळ येतात. जग तुमच्या चेहऱ्यावरचे हसू पाहते, पण सद्गुरू तुमच्या हृदयातील वेदना पाहतात. जग तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवते, पण सद्गुरू तुमच्या अश्रूंमधील प्रार्थना ऐकतात. भक्तांनो, आज जर तुम्ही शांतपणे मागील काही वर्षांचा विचार केला, तर तुम्हाला जाणवेल की अनेक वेळा असे प्रसंग आले होते, जिथून बाहेर पडणे अशक्य वाटत होते. डॉक्टरांनी आशा सोडली होती, लोकांनी साथ सोडली होती, नातेवाईकांनी पाठ फिरवली होती, पैशांची कमतरता होती, मनात अंधार होता. पण तरीही तुम्ही वाचलात, तुम्ही पुन्हा उभे राहिलात. कधी विचार केला आहे का, त्या काळात तुम्हाला धरून ठेवणारा हात कोणाचा होता? तो हात तुमच्या सद्गुरूंचा होता. तुम्हाला वाटले असेल की तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही वाचलात, पण त्या प्रयत्नांना सामर्थ्य देणारे स्वामीच होते. तुम्हाला वाटले असेल की योग्य माणूस योग्य वेळी भेटला, पण त्या भेटीची योजना करणारेही स्वामीच होते. तुम्हाला वाटले असेल की नशीब बदलले, पण नशिबाच्या ओळींवर कृपेची शाई ओतणारेही सद्गुरूच होते. म्हणूनच गुरुपौर्णिमा हा केवळ पूजेचा दिवस नाही, हा कृतज्ञतेचा दिवस आहे. आज आपण स्वामींना काही मागण्यापूर्वी त्यांचे आभार मानले पाहिजेत. स्वामी, मी जे मागितले नाही, तेही तुम्ही मला दिले. अनेक संकटे माझ्यापर्यंत येण्यापूर्वीच तुम्ही दूर केली. अनेक वेळा मी चुकीच्या मार्गावर जात होतो, तेव्हा तुम्ही मला थांबवले. अनेक वेळा मी निराश झालो, तेव्हा तुम्ही माझ्या मनात आशेचा दिवा लावला. मी विसरलो असेन, पण तुम्ही मला कधीच विसरलात नाही. भक्तांनो, गुरूंच्या कृपेचे सर्वात मोठे लक्षण काय असते माहीत आहे का? मनात शांतता निर्माण होणे. ज्याच्या मनात शांती आहे, त्याच्याकडे सर्व काही आहे. कारण अशांत मनाला कितीही संपत्ती मिळाली तरी समाधान मिळत नाही, पण शांत मन असलेल्या माणसाला थोड्यातही आनंद मिळतो. ही शांतता बाजारात मिळत नाही, ती गुरूंच्या चरणी बसल्यावर मिळते. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताच्या कानात एक गुपित सांगत आहेत. बाळा, तू जग बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. आधी स्वतःचे मन बदल. परिस्थिती बदलण्याची घाई करू नकोस. आधी तुझी दृष्टी बदल. लोकांकडून प्रेमाची अपेक्षा करण्यापूर्वी तू प्रेम दे. क्षमा मिळण्यापूर्वी तू क्षमा कर. आशीर्वाद मिळण्यापूर्वी तू दुसऱ्यांसाठी शुभेच्छा दे. मग पहा, माझी कृपा तुझ्या जीवनात कशी वाहू लागते. भक्तांनो, स्वामी समर्थांना सर्वात प्रिय कोण असतो? जो रोज तासनतास पूजा करतो तो, की जो मोठे दान करतो तो? नाही, स्वामींना सर्वात प्रिय तो असतो जो कोणाचे मन दुखवत नाही, जो सत्याने जगतो, जो आई वडिलांची सेवा करतो, जो आपल्या कुटुंबावर प्रेम करतो, जो गरजूला मदतीचा हात देतो, जो संकटातही स्वामींचे नाव सोडत नाही. असा भक्त स्वामींच्या हृदयात कायमचा स्थान मिळवतो. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी कल्पना करा की स्वामी समर्थ तुमच्या घरातील देवघरात शांतपणे बसले आहेत. तुम्ही त्यांच्या चरणांशी बसला आहात. तुमच्या डोळ्यांतून अश्रू वाहत आहेत. तुम्ही काही बोलत नाही. स्वामीही काही क्षण शांत आहेत. त्या शांततेतच हजारो शब्द दडलेले आहेत. मग स्वामी प्रेमाने तुमचा हात हातात घेतात आणि म्हणतात, बाळा, तू इतका का घाबरतोस? तुझे भविष्य माझ्या हातात सुरक्षित आहे. तुझ्या मुलांची काळजी मी घेईन. तुझ्या घरातील अन्न कमी पडू देणार नाही. तुझ्या कष्टांचे फळ योग्य वेळी देईन. पण तू एक गोष्ट कर, कधीही माझ्यावरचा विश्वास कमी करू नकोस. कारण श्रद्धा तुटली तर माणूस आतून तुटतो, पण श्रद्धा जिवंत राहिली तर कितीही मोठे वादळ आले तरी भक्त उभा राहतो. हे ऐकताच भक्ताचे मन हलके होते. अनेक वर्षांचे ओझे जणू उतरून जाते. कारण त्याला समजते की आता मी एकटा नाही. माझ्या प्रत्येक पावलावर माझे सद्गुरू माझ्यासोबत आहेत. आणि भक्तांनो, हीच गुरुपौर्णिमेची खरी भेट आहे. गुरूंची कृपा म्हणजे फक्त चमत्कार नव्हे, गुरूंची कृपा म्हणजे संकटातही न ढळणारा विश्वास, दुःखातही टिकणारे धैर्य आणि प्रत्येक श्वासात अनुभवता येणारे स्वामींचे प्रेम. भक्तांनो, गुरुपौर्णिमेचा हा दिवस संपत आला तरी गुरुकृपा कधीच संपत नाही. पौर्णिमेचा चंद्र एक रात्र आकाशात पूर्ण दिसतो, पण सद्गुरूंच्या कृपेचा चंद्र भक्ताच्या हृदयात आयुष्यभर प्रकाशित राहतो. म्हणून आज मी तुम्हाला एक विनंती करतो. हा दिवस फक्त सण म्हणून साजरा करू नका. हा दिवस तुमच्या आयुष्याचा नवीन प्रारंभ बनवा. कारण प्रत्येक गुरुपौर्णिमा हा सद्गुरूंनी दिलेला एक नवीन जन्म असतो. हा जन्म शरीराचा नसतो, तर विचारांचा असतो. हा जन्म अहंकार सोडण्याचा असतो. हा जन्म श्रद्धा वाढवण्याचा असतो. आज अनेक भक्तांच्या मनात एकच प्रश्न असतो, स्वामी, माझ्यावर तुमची कृपा आहे का?
बाळांनो, जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर समजा कृपा आधीच सुरू झाली आहे. कारण ज्याच्या मनात गुरूंची ओढ निर्माण होते तो माणूस सामान्य राहत नाही. हजारो लोक या जगात जगतात, खातात, कमावतात आणि एक दिवस निघून जातात. पण प्रत्येकाच्या मनात सद्गुरूंची तळमळ निर्माण होत नाही. ही तळमळही गुरुकृपाच असते. तुम्ही कधी लहान मूल पाहिले आहे का? गर्दीत ते आईचा हात घट्ट पकडून चालत असते. त्याला रस्ता माहिती नसतो. कुठे वळायचे, कुठे थांबायचे, कुठे धोका आहे याची त्याला कल्पना नसते. पण त्याला एक गोष्ट माहिती असते, माझ्या आईचा हात माझ्या हातात आहे, म्हणून त्याला भीती वाटत नाही. भक्त आणि सद्गुरूंचे नातेही असेच असते. जीवनाचा रस्ता आपल्याला पूर्णपणे माहिती नसतो. उद्या काय होईल हे माहीत नसते. पण जर सद्गुरूंचा हात आपल्या डोक्यावर आहे याची खात्री असेल तर भीतीचे कारण उरत नाही. स्वामी समर्थ आज प्रत्येक भक्ताला सांगत आहेत, बाळा, तू भविष्याची इतकी चिंता का करतोस? उद्याचा दिवस अजून आलेलाच नाही. पण आजचा दिवस माझ्या नावाने जग. आज चांगले कर्म कर. आज कोणाचे मन दुखवू नको. आज माझे नाम घे. उद्याची व्यवस्था मी करीन. भक्तांनो, किती मोठा संदेश आहे हा. आपण उद्याच्या काळजीत असा आनंद गमावतो. पुढच्या वर्षाची चिंता करताना असे हसू विसरतो. मुलांच्या भविष्याचा विचार करताना त्यांच्या वर्तमानातील प्रेम अनुभवत नाही. पैसा कमावण्याच्या धावपळीत मनाची श्रीमंती हरवून बसतो. पण सद्गुरू आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतात. कारण वर्तमानातच परमेश्वर भेटतो. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात जर स्वामी समर्थ प्रत्यक्ष आले तर ते तुमच्याकडून कोणती भेट मागतील? त्यांना फुलांचा हार नको आहे. त्यांना सोन्याचा मुकुट नको आहे. त्यांना महागडा नैवेद्यही नको आहे. ते फक्त एवढेच म्हणतील, बाळा, तुझ्या मनात जर कोणाबद्दल राग असेल तर तो आज माझ्यासाठी सोडून दे. ज्याने तुला दुखावले त्याला मनापासून क्षमा कर. आई वडिलांच्या चरणी नतमस्तक हो. घरातील मोठ्यांचा आदर कर. गरीबाला 2 घास प्रेमाने खाऊ घाल. आणि दिवसातून काही क्षण माझे नाम घे. हीच माझ्यासाठी सर्वात मोठी गुरुदक्षिणा आहे. भक्तांनो, किती साधा आहे हा मार्ग. पण आपण कठीण गोष्टींच्या मागे धावताना या सोप्या मार्गाकडे दुर्लक्ष करतो. आपण देवाला मोठमोठ्या नवसांची यादी देतो, पण स्वतःमध्ये बदल करण्याचा नवस क्वचितच करतो. आज स्वामी समर्थ म्हणत आहेत, तू मला 1000 दिवे लावशील त्याचा आनंद आहे. पण जर तुझ्या मनातील अंधार दूर झाला तर मला त्याहून अधिक आनंद होईल. जीवनात काही प्रसंग असे येतात की माणूस पूर्णपणे खचून जातो. त्याला वाटते, आता माझे काही होणार नाही. सर्व मार्ग बंद झाले आहेत. पण त्या क्षणीच सद्गुरू नवीन दरवाजा उघडत असतात. कधी तो दरवाजा एखाद्या माणसाच्या रूपाने उघडतो, कधी एखाद्या संधीच्या रूपाने उघडतो, कधी एखाद्या विचाराच्या रूपाने उघडतो, आणि कधी फक्त मनात निर्माण झालेल्या धैर्याच्या रूपाने उघडतो. म्हणून कोणतीही परिस्थिती अंतिम नसते. अंतिम असते ती फक्त सद्गुरूंची कृपा. आज या पवित्र दिवशी स्वामी समर्थ तुमच्या डोळ्यात डोळे घालून प्रेमाने म्हणत आहेत, बाळा, तुझ्या जीवनात अजून जे काही घडायचे आहे ते सर्व माझ्या नजरेसमोर आहे. तू फक्त श्रद्धा टिकव. अधीर होऊ नकोस. तुलना करू नकोस. दुसऱ्याचे नशीब पाहून दुःखी होऊ नकोस. मी प्रत्येक भक्तासाठी वेगळा मार्ग ठरवला आहे. तुझ्यासाठी ही माझी योजना तयार आहे. योग्य वेळ आली की तुला समजेल की माझ्या प्रत्येक विलंबामध्येही तुझे कल्याणच दडले होते. हे शब्द ऐकून भक्ताचे हृदय भरून येते. त्याच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आता दुःखाचे राहत नाहीत. ते कृतज्ञतेचे अश्रू बनतात. कारण त्याला समजते, माझ्या आयुष्यात जे काही चांगले घडले ते माझ्या कर्तृत्वामुळे नव्हते, ते माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे होते. आणि जे अजून घडायचे आहे तेही त्यांच्या कृपेनेच घडणार आहे. अशा श्रद्धेने जगणारा भक्त कधीच हरत नाही. कारण त्याच्या प्रत्येक पावलावर स्वामी समर्थांचे अदृश्य चरण त्याच्यासोबत चालत असतात. भक्तांनो, आज मी तुम्हाला एक अतिशय सूक्ष्म गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट समजली तर गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ तुमच्या हृदयात कायमचा कोरला जाईल. आपण अनेकदा म्हणतो, माझे गुरु माझ्या सोबत आहेत. पण त्याचा अर्थ काय? गुरु आपल्या सोबत कसे असतात? ते आपल्या प्रत्येक श्वासात असतात. आपण हसतो तेव्हा ते हसतात. आपण रडतो तेव्हा त्यांच्या हृदयातही करुणा जागृत होते. आपण चुकतो तेव्हा ते आपल्याला सोडून देत नाहीत, उलट आपल्या चुकांतून शिकवतात. म्हणून सद्गुरू म्हणजे फक्त उपदेश करणारे नसतात, तर आयुष्यभर आपल्या हाताला धरून चालणारे असतात. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी कल्पना करा की तुम्ही अक्कलकोटच्या त्या पावन भूमीवर उभे आहात.
वातावरणात मंद वारा वाहत आहे. सर्वत्र श्री स्वामी समर्थ या नामाचा गजर सुरू आहे. भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. प्रत्येकाच्या हातात फुलांचा हार आहे, पण मनात एकच भावना आहे, स्वामी, आम्हाला तुमच्याशिवाय दुसरे काही नको. तेवढ्यात स्वामी समर्थ हळूहळू आपल्या आसनावरून उठतात. हजारो भक्त त्यांच्याकडे पाहत आहेत, पण स्वामींची नजर गर्दीकडे नाही. त्यांची नजर एका दुःखी भक्ताला शोधत आहे. कारण गुरूंचे हृदय नेहमी दुःखी माणसाकडे आधी धावते. ज्याच्या डोळ्यात अश्रू असतात त्याच्याकडे गुरूंचे प्रेम सर्वप्रथम पोहोचते. स्वामी त्या भक्ताजवळ जातात, त्याच्या खांद्यावर हात ठेवतात. तो भक्त रडत म्हणतो, स्वामी, मी खूप थकलो आहे. माझे प्रयत्न संपले आहेत. माझी शक्ती संपली आहे. माझे मन तुटले आहे. मला आता काहीच समजत नाही. स्वामी समर्थ प्रेमाने हसतात आणि म्हणतात, बाळा, तुझे प्रयत्न संपले असतील, पण माझी कृपा संपलेली नाही. तुझी शक्ती कमी झाली असेल, पण माझे सामर्थ्य अमर्याद आहे. तुझे डोळे रडून थकले असतील, पण माझी करुणा अजूनही वाहत आहे. तू स्वतःला एकटा समजतोस, पण मी तुझ्या प्रत्येक श्वासाबरोबर आहे. भक्तांनो, हेच तर सद्गुरूंचे वैशिष्ट्य आहे. ते कधीही भक्ताला त्याच्या परिस्थितीवरून मोजत नाहीत. ते भक्ताच्या श्रद्धेवर प्रेम करतात. गरीब भक्ताच्या कोरड्या भाकरीतही त्यांना प्रेम दिसते आणि श्रीमंताच्या महागड्या नैवेद्यात जर अहंकार असेल तर त्यांना तो स्वीकारायला वाटत नाही. आज आपण स्वतःला विचारूया, आपली भक्ती कशी आहे? आपण स्वामींना फक्त काहीतरी मिळवण्यासाठी आठवतो का, की त्यांच्यावर निस्वार्थ प्रेम करतो? कारण खरी भक्ती व्यवहार नसते. खरी भक्ती म्हणजे समर्पण असते. भक्त म्हणतो, स्वामी, माझी इच्छा पूर्ण झाली तरी तुम्ही माझे आहात आणि झाली नाही तरी तुम्ही माझेच आहात. सुखातही तुमचे नाव आणि दुःखातही तुमचे नाव. यशातही तुमचे चरण आणि अपयशातही तुमचे चरण. अशा भक्ताला गुरुकृपा मिळण्यासाठी वेगळा दिवस पाहावा लागत नाही. त्याचे प्रत्येक क्षण गुरुपौर्णिमा बनतात. आजच्या दिवशी अनेक भक्त स्वामींच्या चरणी नारळ, फळे, फुले अर्पण करतील. हे सर्व अत्यंत पवित्र आहे. पण स्वामी समर्थ जर आज तुमच्याकडून एकच गुरुदक्षिणा मागत असतील तर ती काय असेल? ते म्हणतील, बाळा, आजपासून कोणाचाही द्वेष करू नकोस. कटू शब्द बोलू नकोस. खोटेपणा करू नकोस. आई वडिलांना वेळ दे. तुझ्या मुलांना संस्कार दे. तुझ्या कुटुंबात प्रेम वाढव आणि दिवसातून काही वेळ माझे नाम मनापासून घे. हीच मला सर्वात प्रिय गुरुदक्षिणा आहे. भक्तांनो, लक्षात ठेवा, सद्गुरूंना आपल्या घरातील सोन्याच्या भिंती नकोत, त्यांना आपल्या घरातील प्रेमाची ऊब हवी असते. त्यांना मोठे देवघर नको, त्यांना मोठे मन हवे असते. त्यांना दिखाऊ भक्ती नको, त्यांना शांत, निरागस आणि निष्कपट श्रद्धा हवी असते. आज गुरुपौर्णिमेच्या रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल, तेव्हा झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे डोळे मिटा. स्वामी समर्थांचे तेजस्वी रूप मनात आणा आणि एवढेच म्हणा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण केला. उद्याचा दिवसही तुमच्याच कृपेने सुरू होऊ दे. माझ्या घरातून वाद दूर करा. माझ्या मनातून भीती दूर करा. माझ्या वाणीमध्ये प्रेम द्या. माझ्या कर्मात प्रामाणिकपणा द्या. माझ्या मुलांवर तुमची कृपाछाया ठेवा. माझ्या आई वडिलांना निरोगी आयुष्य द्या आणि माझ्या प्रत्येक श्वासात तुमचे नाव कायम राहू द्या. भक्तांनो, अशी प्रार्थना मनापासून करणारा भक्त कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही. कदाचित त्याला त्याच क्षणी चमत्कार दिसणार नाही, पण त्याच्या मनात जो शांततेचा दिवा पेटतो, तोच पुढे त्याच्या संपूर्ण जीवनाचा मार्ग उजळून टाकतो. आणि त्या शांत रात्री, सर्व जग झोपलेले असताना, सद्गुरू स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताच्या मस्तकावर अदृश्यपणे कृपेचा हात ठेवून एकच वचन देतात. बाळा, जग बदलले तरी मी बदलणार नाही. लोकांनी साथ सोडली तरी मी सोडणार नाही. तुझे अश्रू मी जपून ठेवले आहेत. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर माझ्याकडे तयार आहे. फक्त श्रद्धा टिकव. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र रात्री मी तुझ्या घरात नव्हे, तुझ्या हृदयात कायमचा निवास करीत आहे. भिऊ नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, गुरुपौर्णिमेच्या या पवित्र प्रवचनामध्ये आता आपण गुरु आणि शिष्याच्या नात्याचा सर्वात गूढ आणि सुंदर पैलू समजून घेऊया. कारण या नात्याचा अनुभव ज्याला आला, त्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते. हे नाते रक्ताचे नसते, पण रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक पवित्र असते. हे नाते शब्दांचे नसते, तर विश्वासाचे असते. हे नाते व्यवहाराचे नसते, तर समर्पणाचे असते. जेव्हा एखादा भक्त मनापासून स्वामी समर्थांना आपले सद्गुरू मानतो, तेव्हा त्या क्षणापासून त्याचे जीवन फक्त त्याचे राहत नाही,
त्याच्या प्रत्येक पावलावर स्वामींचे लक्ष असते. तो कुठे जातो, काय करतो, कोणत्या संकटातून जातो, कोणत्या दुःखाने रडतो, कोणत्या आनंदाने हसतो, हे सर्व सद्गुरूंना माहीत असते. कारण गुरु आपल्या शिष्याला कधीच विसरत नाही. आजच्या काळात माणसाला सर्व काही आहे, पण मनःशांती नाही. मोठी घरे आहेत, पण घरात समाधान नाही. महागड्या गाड्या आहेत, पण मनात आनंद नाही. मोबाईलमध्ये हजारो संपर्क आहेत, पण दुःख सांगण्यासाठी एकही माणूस नाही. अशा काळात सद्गुरूंची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे. कारण जग फक्त तुमच्या यशाची चौकशी करते, पण सद्गुरू तुमच्या मनाची चौकशी करतात. स्वामी समर्थ आज प्रेमाने म्हणत आहेत, बाळा, तू जगाला आनंदी दाखवण्याचा प्रयत्न करत राहिलास. आता एकदा स्वतःच्या मनालाही आनंदी ठेव. लोकांसाठी जगलास, आता थोडे माझ्यासाठीही जग. दिवसातून काही क्षण माझ्याशी बोल. तुझे मन मोकळे कर. मी तुझा न्याय करणार नाही. मी फक्त तुला समजून घेईन. भक्तांनो, किती मोठे भाग्य आहे हे. या जगात अनेक वेळा आपल्याला गैरसमजले जाते. आपलेच लोक आपल्याला समजून घेत नाहीत. आपल्या वेदनेची थट्टा होते. आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातो. पण सद्गुरू कधीही आपल्या भक्ताचा गैरसमज करत नाहीत. ते आपल्या हृदयातील प्रत्येक भावना जाणतात. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ तुमच्या घराच्या दाराशी उभे आहेत, अशी कल्पना करा. ते शांतपणे तुमच्याकडे पाहतात. त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज आहे. त्यांच्या डोळ्यांत अमर्याद करुणा आहे. ते तुमच्या घरात पाऊल ठेवतात. पण ते प्रथम देवघरात जात नाहीत. ते प्रथम त्या खोलीत जातात जिथे तुम्ही रात्री एकटे बसून रडता. कारण त्यांना माहिती आहे की तुमचे खरे मंदिर तेच आहे जिथे तुमचे अश्रू पडले आहेत. ते त्या ठिकाणी उभे राहून म्हणतात, बाळा, या जागेवर बसून तू किती वेळा मला हाक मारली आहेस, मला माहीत आहे. तू किती वेळा म्हणालास, स्वामी, आता माझे ऐका. तुझे ते प्रत्येक शब्द माझ्यापर्यंत पोहोचले आहेत. मी शांत होतो, कारण तुला अधिक मजबूत बनवायचे होते. मी उशीर केला, कारण तुला योग्य वेळेचे फळ द्यायचे होते. पण आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी तुला वचन देतो, तुझ्या श्रद्धेचा अपमान कधीही होऊ देणार नाही. हे शब्द ऐकून भक्ताच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागतो. त्याला वाटते, स्वामी, मी तर समजत होतो की तुम्ही मला विसरलात. पण स्वामी प्रेमाने हसतात आणि म्हणतात, बाळा, आई तिच्या मुलाला विसरू शकते का? मग मी माझ्या भक्ताला कसा विसरेन? तू मला विसरला होतास काही वेळा, पण मी तुला एक क्षणही विसरलो नाही. भक्तांनो, हेच गुरुप्रेम आहे. यात अपेक्षा नाही, अट नाही, स्वार्थ नाही. फक्त प्रेम आहे, करुणा आहे आणि कृपा आहे. आज या गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक संकल्प मनात करा. आजपासून परिस्थिती बदलण्याची प्रार्थना करण्यापेक्षा स्वतःला बदलण्याची प्रार्थना करूया. स्वामी, माझा राग कमी करा. माझा अहंकार दूर करा. माझ्या मनात क्षमा द्या. माझ्या वाणीमध्ये मधुरता द्या. माझ्या नजरेत प्रेम द्या. माझ्या कर्मात प्रामाणिकपणा द्या. आणि माझ्या हृदयात तुमचे अखंड स्मरण द्या. कारण ज्या भक्ताचे मन बदलते, त्याचे नशीब बदलायला वेळ लागत नाही. ज्या घरात सद्गुरूंचे स्मरण सुरू होते, त्या घरातून हळूहळू कलह निघून जातो. ज्या कुटुंबात एकत्र बसून नामस्मरण होते, त्या कुटुंबात प्रेम वाढते. आणि ज्या माणसाच्या हृदयात स्वामी समर्थ कायमचे विराजमान होतात, त्याला बाहेरच्या वादळांची भीती उरत नाही. आज गुरुपौर्णिमेच्या या दिव्य रात्री स्वामी समर्थ आपल्या सर्व भक्तांना एकच संदेश देत आहेत. बाळा, माझ्या चरणांशी जोडलेला राहा. जग बदलत राहील, काळ बदलत राहील, परिस्थिती बदलत राहील, पण माझे तुझ्यावरचे प्रेम कधीही बदलणार नाही. तू श्रद्धा सोडू नकोस. मी तुझा हात कधीही सोडणार नाही. तुझ्या घरावर, तुझ्या कुटुंबावर आणि तुझ्या जीवनावर माझी कृपा सदैव राहील. भक्तांनो, आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक गोष्ट नक्की करा. फक्त स्वामींकडे मागू नका, त्यांचे ऐकण्याचाही प्रयत्न करा. अनेक वेळा आपण इतके बोलत राहतो की गुरूंचा संदेश ऐकायलाच वेळ देत नाही. प्रार्थना झाल्यानंतर काही क्षण शांत बसा. मन स्थिर करा. त्या शांततेत सद्गुरूंचा आवाज ऐकू येईल. तो आवाज म्हणेल, बाळा, धीर धार. बाळा, घाई करू नकोस. बाळा, सत्याचा मार्ग सोडू नकोस. बाळा, आई वडिलांची सेवा कर. बाळा, कोणाचे मन दुखवू नकोस. बाळा, माझे नाम सोडू नकोस. याच 6 वाक्यांमध्ये संपूर्ण जीवनाचे सार दडलेले आहे. आज गुरुपौर्णिमेच्या या दिवशी स्वामी समर्थ आपल्या सर्व भक्तांकडे प्रेमाने पाहून म्हणत आहेत, तू माझ्या चरणांशी जोडलेला राहा. तुझ्या आयुष्यात कितीही वादळे आली, तरी मी तुला बुडू देणार नाही. तुझ्या घरात कितीही अंधार झाला,
तरी माझ्या कृपेचा एक दिवा पुरेसा आहे. तुझे नशीब कसेही असो, माझ्या कृपेने त्यात प्रकाश पडेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, श्रद्धा कधीही सोडू नकोस. कारण श्रद्धा हीच गुरुपौर्णिमेची खरी गुरुदक्षिणा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.